हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आज आपण आपल्या लाईव्ह लेक्चरला सुरुवात करत आहोत. आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण PSI 2011मध्ये जो मुख्य परीक्षेचा पेपर झाला होता त्यामध्ये जे प्रश्न इंग्रजीचे आपल्याला विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे, आपल्या स्क्रीनवर आहे. सर्व विद्यार्थी जुळत आहेत, लवकरात लवकर सर्वांनी यायचं आहे. पहिला प्रश्न आहे 131व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस 2011 होतं त्यावेळेस इंग्रजीच्या प्रश्नांची संख्या जास्त होती हे सर्वांना माहिती आहे. जवळपास 70 क्वेश्चन्स असायचे जे आपल्याला विचारले जायचे. आता आपल्याला फक्त 30 प्रश्न PSI STI ASOच्या मुख्य परीक्षांमध्ये इंग्लिश ग्रामर अँड व्होकॅब्युलरी आणि पॅसेजवर आधारित विचारले जातात आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 50 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप्सचे विचारले जातात. पहिला प्रश्न आहे या परीक्षेतला, या प्रश्नपत्रिकेतला, विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस कॅन कन्वर्ट कंटेन नाउन इन ॲडजेक्टिव्ह. खालीलपैकी असं कोणतं सफिक्स आहे किंवा ॲफिक्स आहे की जे नाउनला ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे नाउनचं जर ॲडजेक्टिव्ह बनवायचं असेल तर खालीलपैकी असं कोणतं ॲफिक्स किंवा सफिक्स आहे की ज्याचा वापर होऊ शकतो. पहिलं ॲफिक्स आहे NESS. सगळ्यांना मी पहिल्या चॅप्टरमध्ये नाउन चॅप्टरच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगितलेलं आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे असतात त्यांचा शेवट नेहमी NESS ने होत असतो आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा शेवट जर NESS ने होत असेल तर ते नाउन ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. कारण NESS ने जर शेवट होत आहे, NESS ने जर शेवट होत आहे तर ते नाउन असेल, ॲडजेक्टिव्ह नाही. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की असं ॲफिक्स शोधा की जे नाउनला ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करेल. नेसने फक्त नाउन सुरू होतं, ॲडजेक्टिव्ह करता येत नाही. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे फुल, की एखाद्या नाउनला जर आपण FUL हा प्रत्यय जोडला तर त्याचं ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं का, त्याचं विशेषण होऊ शकतं का? ऑब्व्हियसली होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे ब्युटी. ब्युटी काय आहे? ब्युटी एक नाउन आहे, एक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ब्युटी एक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे कारण शेवटी TY दिलेला आहे ब्युटी. आता ब्युटीचं आपण ब्युटिफुल होताना पाहिलेलं आहे. ब्युटी हा शब्द नाउन आहे आणि या ब्युटी शब्दाला जर आपल्याला ॲडजेक्टिव्ह बनवायचं असेल तर आपण ब्युटिफुल असं म्हणत असतो. आणि म्हणून नाउनला जर आपण FUL हा ॲफिक्स लावला किंवा नाउनला आपण जर FUL हा पोस्टफिक्स लावला तर त्याचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं आणि म्हणून आपलं ऑप्शन राहणार ऑप्शन 2 फुल. त्याच्यानंतर फुली FULLY ने ॲडवर्ब तयार होतं, क्रिया विशेषण तयार होतं, ॲडजेक्टिव्ह तयार होत नाही म्हणून फुली येणार नाही. आणि नन आपण घेऊ शकत नाही कारण समर्पक उत्तर आपल्याला ऑप्शन 2 ने दिलेलं आहे आणि म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं राईट आन्सर असेल. अशा प्रकारचे प्रश्न जनरली आपल्याला आता विचारले जातात परंतु ते जोड्या लावांच्या स्वरूपात विचारले जातात. अशा प्रकारची प्रश्न जर विचारली गेली तर ती जोड्या लावांच्या स्वरूपात विचारली जातील परंतु त्यामध्ये 4 वेगवेगळे आपल्याला पोस्टफिक्स किंवा प्रिफिक्सेस दिले जातील आणि 4 वेगवेगळे शब्द दिले जातील. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्ही सरळ सेवांची तयारी करत असाल तर तिथे विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे खरी आपल्या MPSCच्या प्रश्नांची क्वालिटी दाखवते. द पासर बाय स्टूड सायलेंट ऑन द साइड रोड. या ठिकाणी पहिला पार्ट जो आहे तो आहे द पासर बाईज, त्याला 1 नंबर दिलेला आहे. दुसरा पार्ट जो आहे तो आहे स्टूड, त्याला 2 नंबर दिलेला आहे. तिसरा पार्ट जो आहे तो आहे सायलेंट, त्याला 3 नंबर दिलेला आहे. ऑन द साइड रोड याला 4 नंबर दिलेला आहे. आणि विचारलेलं काय आहे? देअर आर ग्रामॅटिकल एरर्स इन. या सेंटेन्समध्ये ग्रामॅटिकल एरर्स आहेत, व्याकरणाच्या चुका आहेत. मग त्या कशा कशामध्ये आहेत? 1, 2 मध्ये आहेत, 1, 2, 3 मध्ये आहेत, कशा कशामध्ये आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. आता बघा इथे आर्टिकल द मध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही. त्यानंतर पासर बाय जर पाहिलं तर हे चुकीचं आहे. आपण आधी हे एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो शब्द आहे पासर बाय याचा अर्थ होतो वाट सुरू, PASSER, त्याच्यानंतर येणार डॅश हायफन, त्याच्यानंतर येणार बाय. या पासर हायफन बाय या पूर्ण शब्दाचा अर्थ होतो वाटसरू. जो रस्त्याने चालणारा वाटसरू असतो त्याला आपण म्हणतो पासर बाय. तो जर एक असेल तर त्याला म्हटलं जाईल पासर बाय आणि हे जर एकापेक्षा जास्त असतील तर आपल्याला पासरचं पासर्स करावं लागेल.
पासर्स, याला प्लुरल बनवावा लागेल. हा जो पास करतो, रस्ता पास करणारा जो आहे त्याला आपल्याला काय करावं लागणार, पासर्स करावं लागणार. आणि हायफन देऊन आपला बाय जो आहे तो जसंच तसं द्यावा लागणार. प्रपोजिशनचं जे आहे ते आपण प्लुरल किंवा अनेक वचन बनवू शकत नाही, म्हणून पासरचं आपल्याला पासर्स करावं लागेल आणि बाय जसंच तसं, हायफन जसंच तसं. परंतु इथे जर पाहिलं तर पासर बाईज असं लिहिलेलं आहे. म्हणजे यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की पासर बाय हा जो शब्द आहे हा अनेकवचनी स्वरूपात प्लुरलमध्ये वापरला गेला पाहिजे, परंतु त्याची रचना जी आहे, त्याचं लिखाण जे आहे, त्याची रायटिंग जी आहे ती चुकीची आहे. पासर्स बाय पाहिजे होतं, परंतु इथे पासर बाईज असं असल्यामुळे पहिल्यामध्ये आपल्याला एरर जो आहे तो मिळत आहे. मग आता ऑप्शनमध्ये जायचं की असं कोणकोणतं ऑप्शन आहे की जे एकला सपोर्ट करत आहे. मग बघा पार्ट 1 मध्ये इथे आपल्याला दाखवतंय की पार्ट 1 मध्ये एरर आहे, म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर होऊ शकतं. इथे काय सांगतंय की 2 आणि 4 मध्ये एरर आहे, परंतु 1 मध्ये तर एरर आहेच, म्हणून हे ऑप्शन आपल्याला घेता येणार नाही, हे ऑप्शन आपलं एलिमिनेट होईल. त्यानंतर बघा इथे सांगितले जात आहे की 1 मध्ये एरर आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकतं. परंतु पुढे जर गेले तर पार्ट 3 अँड पार्ट 4 मध्ये एरर सांगण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजेच आपण काय करणार की पार्ट 1 मध्ये एरर आहे परंतु ते 4 दाखवत नाही, म्हणून चौथं ऑप्शन जे आहे ते एलिमिनेट होणार. आपल्याला थोडंसं जरी आपलं सेंटेन्स समजलं की लगेचच आपल्याला आपल्या ऑप्शन्सकडे वळायचं आहे. म्हणजे 4 सेंटेन्सेस असतील, त्याच्यापैकी पहिलं सेंटेन्स जर आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असेल की बरोबर आहे की चुकीचं आहे, तर ते बरोबर असेल तर त्या बरोबरच्या अर्थाने आपल्याला ऑप्शन्सकडे वळायचं आहे. आणि जितके ऑप्शन्स आपल्याला एलिमिनेट करता येतील, जितके ऑप्शन्स आपल्याला कट करता येतील ते आपल्याला शोधायचं आहे. आता आपल्याकडे आहे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2, यापैकीच आपलं कोणतंही उत्तर असू शकतं. आता इथे लिहिलेला आहे स्टूड, हा आहे वर्ब आणि हा आहे वर्बचा सेकंड फॉर्म. आता इथे जर आपण पाहिलं तर स्टूड मध्ये कोणत्याही प्रकारचा एरर दिसत नाही, कारण आपण वर्ब कोणताही घेऊ शकतो, V1 घेऊ शकतो, V2 घेऊ शकतो किंवा कोणताही टेन्स आपण वापरू शकतो. म्हणजे सेकंड मध्ये आपल्याला एरर सापडत नाही. मग सेकंड मध्ये जर एरर नाही तर पार्ट 1 म्हणतोय की सेकंड मध्ये एरर आहे, म्हणजे हे ऑप्शन आपलं एलिमिनेट झालं. आता आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहील, ऑप्शन 2, आणि हेच आपलं उत्तर होणार आहे. परंतु पुन्हा एकदा आपण चेक करूया की या ठिकाणी सायलेंट मध्ये काय एरर आहे. आता बघा स्टूड हा जर व्हर्ब आहे, स्टूड हा जर व्हर्ब आहे तर व्हर्बला सपोर्ट करण्यासाठी ॲडवर्बची गरज पडते. व्हर्बला सपोर्ट करण्यासाठी ॲडवर्बची गरज पडते. परंतु इथे जर आपण पाहिलं तर सायलेंट जो आहे तो काय आहे, एक ॲडजेक्टिव्ह आहे. सायलेंट काय आहे, एक ॲडजेक्टिव्ह आहे. या सायलेंटच्या ऐवजी इथे सायलेंटली असं असायला हवं होतं. सायलेंट या ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी इथे सायलेंटली हा ॲडवर्ब असायला हवा होता, तो नाही, म्हणून हे सेंटेन्स या पार्टमध्ये चुकतंय. म्हणजे सायलेंट हा शब्द चुकीचा आहे. सो 3 जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला 3 दिसते, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर ऑन द साइड रोड, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही. रोडच्या नंतर फुल स्टॉप दिलेला आहे, म्हणजे पंक्च्युएशनचा एरर नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पासर बायचं सिंग्युलर प्लुरल वगैरे याच्यामध्ये कन्फ्युजन केलं जाऊ शकतं, किंवा ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्हच्या वापरामध्ये सेंटेन्समध्ये गडबड केली जाऊन आपल्याला पुढे असं सेंटेन्स विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे पॉइंट आउट द इनकरेक्ट ॲडवर्ब. कोणता ॲडवर्ब नाही, खाली दिलेले 4 ऑप्शन्स पैकी कोणता शब्द हा ॲडवर्ब नाही ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात सोपा प्रश्न आहे, स्पीडली. आता आपण जर पाहिलं तर स्पीडली हा एक ॲडवर्ब आहे. स्पीड नाऊन आहे, स्पीड काय आहे, नाऊन आहे. स्पीड हा ॲडजेक्टिव्ह पण आहे, आणि स्पीडली हा जर आपण पाहिला तर एक ॲडवर्ब आहे. म्हणजे हा ॲडवर्ब आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, इनकरेक्ट ॲडवर्ब सांगितलेला आहे. इनकरेक्ट, चुकीचा ॲडवर्ब सांगितलेला आहे, असा शब्द की जो ॲडवर्ब होत नाही. त्यानंतर पुढे आहे स्लोली. स्लो काय आहे, ॲडजेक्टिव्ह, आणि स्लोली काय आहे, ॲडवर्ब. म्हणजे हे देखील कसं आहे, बरोबर आहे. परंतु लक्षात घ्यायचं आहे फास्टली या शब्दाबद्दल. फास्ट हा शब्द नाऊनही आहे, फास्ट हा शब्द ॲडजेक्टिव्हही आहे, फास्ट हा शब्द ॲडवर्ब देखील आहे. परंतु फास्टली असा शब्द मुळात आपण इंग्लिशमध्ये यूज करत नाही. आणि फास्टली हा शब्दच नाही तर फास्टली हा ॲडवर्ब होणार नाही. आणि म्हणून आपलं उत्तर जे असेल ते उत्तर ऑप्शन 3 मध्ये असेल. फास्ट जो आहे, आपण म्हणतो मी आज फास्टवर आहे, माझा आज फास्ट आहे. मग उपवासासाठी, उपवास काय आहे, एक नाऊन आहे, आणि उपवासासाठी फास्ट हा शब्द जेव्हा वापरला जाईल तेव्हा तो नाऊन असेल.
आपण म्हणतो ही कोणती ट्रेन आहे, ही फास्ट ट्रेन आहे. मग ट्रेन कशी आहे, फास्ट आहे. म्हणजे ट्रेन हे नाऊन आहे, त्याच्याबद्दल अधिकची माहिती दिली की ट्रेन ही फास्ट आहे. मग फास्ट या ठिकाणी आपलं ॲडजेक्टिव्ह होणार, विशेषण होणार. आणि फास्ट जो आहे तो आपला ॲडवर्ब देखील होतो. इवन फास्ट हा शब्द जो आहे तो वर्ब म्हणून देखील वापरला जातो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की फास्टली असा शब्द नाही, म्हणून तो ॲडवर्ब नाही. त्याच्यानंतर ग्रॅज्युअली, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. ग्रॅज्युअली म्हणजे काय, हळूहळू. आणि हा देखील एक ॲडवर्ब आहे. आपल्याला इनकरेक्ट ॲडवर्ब विचारला, मग ऑप्शन 3 जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट असेल. क्लिअर आहे? इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर आपण विचारू शकतात. ओके, त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट मीन ब्लॅकआउट. खालील 4 ऑप्शन पैकी कशाचा अर्थ हा ब्लॅकआउट होत नाही. म्हणजे खालीलपैकी 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी 3 ऑप्शन्समध्ये दिलेले जे मिनिंग्स आहेत, 3 ऑप्शन्समध्ये दिलेले जे अर्थ आहे किंवा 3 ऑप्शन्समध्ये दिलेलं जे एक्सप्लेनेशन आहे ते ब्लॅकआउटचा अर्थ होतो म्हणजे होतो. परंतु एकच ऑप्शन असं आहे की जे ब्लॅकआउटचा अर्थ प्रॉपरली सांगत नाही. मग असं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, ब्लॅकआउट कशा कशाला म्हटलं जातं. टेम्पररी ऑर परमनंट लॉस ऑफ विजन. आपली जी दृष्टी आहे ही दृष्टी टेम्पररी, म्हणजे आपल्याला समजा रातांधळेपणा असेल तर ती टेम्पररी आपलं विजन जे आहे त्याचं लॉस झालेलं आहे. आणि कायमचं जर आपलं विजन लॉस झालेली असेल, दृष्टी जर कायमची केलेली असेल तर त्याला देखील काय म्हटलं जातं, ब्लॅकआउट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे अ लॉस ऑफ पॉवर. ज्यावेळेस एखाद्या संच बंद पडल्यानंतर एखाद्या शहरात किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये पूर्णतः इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय होत नाही आणि पूर्ण राज्य जे आहे ते अंधकारमय होतं 1 दिवस 2 दिवस, तर त्या परिस्थितीला, त्या सिच्युएशनला देखील आपण ब्लॅकआउट असं म्हणत असतो. बऱ्याचदा जर आपण पाहिलं असेल, एखादा संच वगैरे बंद पडतो, विद्युत संच, आणि त्यामुळे संपूर्ण राज्याला वीज मिळत नाही किंवा कधी पूर्ण जिल्ह्याला वीज मिळत नाही, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आपल्याला ब्लॅकआउट हा शब्द पाहायला मिळतो. ठीक, तर ब्लॅकआउटचा अर्थ होतो जेव्हा इलेक्ट्रिसिटी सप्लाय पूर्ण बंद होतो आणि संपूर्ण अंधकारमय होतं, त्याला देखील आपण ब्लॅकआउट असं म्हणत असतो. गिव्ह ब्लॅक कलर टू द आउटसाइड वॉल. जी बाहेरची वॉल आहे त्या बाहेरच्या वॉलला जर आपण काळा रंग दिला, काळा रंगाने जर ती पेंट केली तर त्याला ब्लॅकआउट म्हटलं जातं. अत्यंत चुकीचं आहे, असं काही ब्लॅकआउट वगैरे म्हटलं जात नाही. सो तिसरा जो मीनिंग आहे तो चुकीचा आहे. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट मीन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट मीन ब्लॅकआउट. खालीलपैकी कोणता जो अर्थ आहे तो ब्लॅकआउटचा अर्थ होत नाही. आणि ऑप्शन 3 मध्येच आपलं उत्तर आहे, म्हणून सर्वांनी ऑप्शन 3 जे आहे ते टिक करायचं आहे. त्यानंतर आहे अ सडन डार्कनिंग ऑफ थिएटर स्टेज. आपण ज्यावेळेस चित्रपट बघतो किंवा एखादा ड्रामा बघतो त्यावेळेस स्टेजवर अचानक संपूर्णतः जर अंधार पसरला, तो त्यांचा ड्रामाचा भाग असेल किंवा तो त्यांच्या फिल्मचा भाग असेल, स्टेजवर अचानक ज्यावेळेस पूर्ण अंधार होतो, पूर्ण स्क्रीन ब्लॅक होते किंवा ड्रामा सुरू असेल तर पूर्णतः अंधार जर तिथे दिसत असेल तर त्याला देखील आपण ब्लॅकआउट असं म्हणत असतो. सो या ठिकाणी ऑप्शन 3 जे आहे ते आपलं राईट आन्सर असेल. क्लिअर? यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आय वॉज सरप्राइज्ड बाय हिज अर्बन बिहेवियर. I was surprised by his urbane behavior. Which one of the following alternatives is the nearest meaning to the underlying word in the above sentence? या सेंटेन्स मध्ये अर्बेन या शब्दाला अंडरलाइन करण्यात आलेला आहे आणि विचारण्यात आलेला आहे की अर्बेन या शब्दाचा जवळच्या अर्थाचा शब्द खालीलपैकी 4 ऑप्शन पैकी कोणता. आता बघा, अर्बेन म्हणजे नम्र, मॉडेस्ट, जो खूप पोलाइट असतो त्याला आपण अर्बेन असं म्हणत असतो. रुरल, आता हा अर्बन आणि रुरल शब्द जो आहे हा पूर्णपणे वेगळा आहे आणि हा अर्बेन जो आहे तो वेगळा आहे. त्यानंतर पोलाइट या ठिकाणी आपल्याला दिसते, म्हणजे पोलाइट हेच आपलं ऑप्शन आहे. एखादा व्यक्ती नम्र असेल, विनम्र असेल, मॉडेस्ट असेल, ठीक आहे, कॉर्डियल असेल, फ्रेंडली असेल, कॅन्डिड असेल, अर्बेन असेल, तर ते सगळं एकच आहे. प्रॉपर आपण घेऊ शकत नाही कारण पोलाइट मिळालेला आहे, टाउन वगैरेचा काही संबंध येत नाही कारण हा अर्बेन शब्द आहे आणि अर्बन शब्द जो आहे तो वेगळा. अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण आणि हा आहे अर्बेन आणि याचा अर्थ तो पोलाइट, मॉडेस्ट, विनम्र, कॅन्डिड, फ्रेंडली, कॉर्डियल. ओके, सो सोपा शब्द होता. आता इथे बघा, द डिसिजन इज फ्रॉट विथ ग्रेव कॉन्सिक्वेन्सेस. द डिसिजन इज, जे निर्णय आहे तो
ग्रेव्ह कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? परिणाम. आता इथे आहे फ्रॉट विथ आणि विचारलेलं आहे द अंडरलाईन पार्ट ऑफ हिअर मीन्स. हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे फ्रॉट विथ, याचा अर्थ नेमका काय होतो? फिअर्ड विथ म्हणजे घाबरलेले असणे, फिल्ड विथ समथिंग अनप्लीजंट, काहीतरी अनप्लीजंट, काहीतरी जे आनंददायी नाही आहे, दुःखदायी आहे, त्याला फील करणे, किंवा कॉझिंग वरीज अँड एन्झायटी, आणि त्याच्यानंतर आहे नन ऑफ दिस. तर या ठिकाणी फ्रॉट विथ या शब्दाचा अर्थ होतो कॉझिंग एन्झायटी ऑर कॉझिंग प्रॉब्लेम्स. मग इथे आपण पाहू शकतो कॉझिंग वरीज अँड एन्झायटी. एखाद्या डिसिजनमधून किंवा एखाद्या निर्णयामधून जर आपल्याला एन्झायटी किंवा वरी किंवा चिंता होत असेल तर त्याला फ्रॉट विथ असं म्हटलं जातं. आणि म्हणून 136 जो प्रश्न आहे फ्रॉट विथ, त्याचा अर्थ होतो ऑप्शन 3. ठीक. तर हा शब्द आपल्याला पुढे सरळ सेवांमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न घ्या. आय नो वेअर ही केप्स हिज मनी, आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. आता बघा इथे लिहिलेलं आहे आय नो वेअर ही कीप्स हिज मनी. मला माहिती आहे की तो त्याचे पैसे कुठे ठेवतो. आय नो, मला माहिती आहे, वेअर ही कीप्स हिज मनी, तो त्याचे पैसे कुठे ठेवतो. सो इथे वेअर पासून तर मनी पर्यंत आपल्या क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलेलं आहे की हा क्लॉज जो आहे हा नेमका कोणता आहे. आता मॅक्सिमम म्हणजे 99% ऑफ स्टुडंट्स काय करतात की जसं या ठिकाणी वेअर हा शब्द बघतात तसं त्यांना सांगितलेलं असतं की वेअर शब्द जिथे दिसेल तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस असेल, आणि म्हणून ते ॲडवर्ब क्लॉज देऊन ॲडवर्ब क्लॉज हे उत्तर देऊन येतात, आणि जेव्हा आन्सर की लागते तेव्हा आपलं प्रश्नाचं उत्तर चुकलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेअर दिसेल म्हणून तुम्ही त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲडवर्ब क्लॉज म्हणणार असं चालणार नाही. वेअरने आपल्या नाउन क्लॉजचीही सुरुवात होते, वेअरने आपल्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजचीही सुरुवात होते, वेअरने आपल्या ॲडवर्ब क्लॉजचीही सुरुवात होते. त्यामुळे आता आपले जेव्हा लाईव्ह लेक्चर सुरू होतील त्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगेल की वेअर हा जो एक शब्द आहे तो कशा प्रकारे नाउन क्लॉजही फॉर्म करतो, कशा प्रकारे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉजही स्ट्रक्चर करतो, आणि कशा प्रकारे तो ॲडवर्ब क्लॉज म्हणून फॉलो केला जातो किंवा स्ट्रक्चर तयार केलं जातं. मग इथे जर आपण पाहिलं तर आय नो मला माहिती आहे. मला काय माहिती आहे? मी जर म्हटलं मला काय माहिती आहे, आय नो मला माहिती आहे. मी जर म्हटलं मला काय माहिती आहे तर त्याचं उत्तर येणार मला हे माहिती आहे, वेअर ही कीप्स हिज मनी, तो त्याचे पैसे कुठे ठेवतो हे मला माहिती आहे. म्हणजे हा जो क्लॉज आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे वेअर ही कीप्स हिज मनी, मेन क्लॉज आहे आय नो. जेव्हा मी म्हणणार व्हॉट डू आय नो, मला काय माहिती आहे, त्याचं जसंच तसं उत्तर जर आपलं सबऑर्डिनेट क्लॉज येत असेल तर याचा अर्थ असा आहे की हा आपला नाउन क्लॉज आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर याला आपल्याला चेक करायचं असेल की हा नेमका कोणता क्लॉज आहे तर हा आय सब्जेक्ट झाला, त्याच्यानंतर नो हा व्हर्ब झाला, आता सब्जेक्टही झालेला आहे, व्हर्बही येऊन झालेला आहे. आता व्हर्ब नंतर जो असेल तो संपूर्णतः नाउन फ्रेजचाच भाग असेल, आणि हा सगळा भाग आता नाउन फ्रेजचा आहे असं कन्सिडर करून तो नाउन क्लॉज आहे, कारण तो क्लॉजचं परफॉर्मन्स देत आहे म्हणून तो नाउन क्लॉज आहे. या दोन्ही पद्धती मी तुम्हाला आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेले आहे, आणि यानंतर आपण आपल्या क्लॉजच्या प्रश्नांचं संपूर्णतः ॲनालिसिस घेणार आहोत. ठीक. सो आय नो वेअर ही कीप्स हिज मनी या सेंटेन्समध्ये वेअर ही कीप्स हिज मनी हा जो क्लॉज आहे हा नाउन क्लॉज आहे, आणि म्हणून ऑप्शन 1 जे असेल ते आपलं बरोबर असेल. ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा नाही, ॲडवर्ब क्लॉजही नाही, आणि नन ऑफ दिस घेता येणार नाही कारण आपला क्लॉज कोणता आहे? नाउन क्लॉज आहे. क्लॉजचा जो प्रश्न असेल तो कोणताही प्रश्न आपला चुकता कामा नये याची काळजी सर्वांना घ्यायची आहे. त्याची संपूर्ण प्रॅक्टिस मी तुमच्याकडून करून घेणार आहे. त्याच्यानंतर पुढचा अत्यंत सोपा प्रश्न आहे द बॅग्स आर ऑन द टेबल, द बॅग्स आर ऑन द टेबल, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट टॅग क्वेश्चन टू द अबव सेंटेन्स. वरील सेंटेन्सला कोणता क्वेश्चन टॅग करेक्ट असेल? आता सिंपल आहे, इथे द बॅग्स नंतर आर लिहिलेलं आहे तर क्वेश्चन टॅग मध्ये आरंट येणार, आणि द बॅग्स आहे, बॅग्ससाठी आपण काय वापरणार? दे वापरणार, म्हणजे आरंट दे. हा आर आहे, इथे क्वेश्चन मार्क करणार आपण, या आरचा काय घेणार? आरंट घेणार,
आणि द बॅग्स जसं तसं लिहिता येत नाही, त्याला प्रोनाऊनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. द बॅग्स एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपल्याला इथे काय घ्यावं लागणार, दे घ्यावं लागणार, शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागणार आणि इथे आपला आरंट दे हा करेक्ट क्वेश्चन टॅग होणार. आर दे चुकीचा होणार, आरंट दे ऑप्शन 3 मध्ये आहे म्हणजे ऑप्शन 3 बरोबर, बाकीचे सर्व ऑप्शन्स जे आहेत ते चुकीचे आहेत. सर्वांनाच क्वेश्चन टॅग व्यवस्थित जमतं, क्वेश्चन टॅगचे प्रश्नांची जी उत्तर आहे ती कोणीच चुकू नये. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न, गिव्ह द ऑर्डर्स. गिव्ह द ऑर्डर्स. आता या ठिकाणी बघा गिव्ह काय आहे, व्हर्ब आहे. द ऑर्डर्स काय आहे, त्या व्हर्बचा ऑब्जेक्ट आहे. ही एक कमांड दिलेली आहे किंवा ही एक ऑर्डर दिलेली आहे. हा जो सेंटेन्स आहे याला एम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतात आणि एम्परेटिव्ह सेंटेन्सेसचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायला सांगितलेलं आहे की मार्क द पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स. मग ज्या वेळेस आपल्याकडे या पद्धतीने व्हर्ब असेल, त्या व्हर्ब नंतर जर ऑब्जेक्ट असेल तर आपल्या सेंटेन्सची सुरुवात नेहमी लेटने करायची. मग आता आपण बघू शकतो इथे प्लीजने सुरुवात झालेली आहे आणि गिव्ह आहे, द ऑर्डर आहे, म्हणजे सेंटेन्स जसंच तसं प्लीज करून लावलेलं आहे. सो हे कोणत्याही प्रकारे पॅसिव्ह वॉइस होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी दे शुड बी गिवन ऑर्डर्स, हे सुद्धा आपलं उत्तर होऊ शकत नाही. आपल्याला सुरुवात कशाने करावी लागेल, लेटने, जी ऑप्शन 3 मध्ये झालेली आहे, त्याच्यानंतर ऑप्शन 4 मध्ये देखील झालेली आहे. मग आता बघा इथे काय आहे, लेट द ऑर्डर्स बी गिवन असं घेतलेलं आहे आणि इथे आहे लेट देम गिव्ह द ऑर्डर्स. बघा हा जो गिव्ह आहे, हा गिव्ह 100% आपला लेटच्या वाक्यामध्ये V3 झाला पाहिजे. आणि इथे जर आपण पाहिलं तर हा गिवन जो आहे हा लेटच्या वाक्यामध्ये V3 आहे आणि इथे जर पाहिलं तर लेटच्या वाक्यामध्ये जो व्हर्ब आहे, मेन व्हर्ब आपल्या सेंटेन्सचा जो सुरुवात करतोय तो V1 मध्ये आहे, त्याला V3 मध्ये कन्वर्ट केला नाही म्हणून हे चुकीचं होणार. ऑप्शन 4 कॅन्सल होणार. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, लेट द ऑर्डर्स बी गिवन. लेट द ऑर्डर्स बी गिवन म्हणजे काय करायचं की हा जो गिव्ह आहे हा व्हर्ब आहे, इथे कोणताही व्हर्ब असला त्या व्हर्ब नंतर त्याचं जर ऑब्जेक्ट असेल तर इथे काय करायचं, लेट लिहायचं. त्यानंतर जो ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट जसंच तसं घ्यायचा आणि गिव्ह जो असेल त्याचा पॅसिव्ह वॉइस बनवायचा. मग गिव्हचा पॅसिव्ह वॉइस काय होणार, बी गिवन होणार आणि हा बी गिवन या ठिकाणी आपण लिहिला म्हणजे हा आपला पॅसिव्ह वॉइस झाला. तर अत्यंत सोपं पॅसिव्ह वॉइस आहे. 2011च्या पद्धतीचं पॅसिव्ह वॉइस आहे. अजून 2021 10 वर्षाचा फरक पडेल म्हणून या पद्धतीचे प्रश्न शक्यतो विचारले जाताना आपल्याला थोडंसं कन्फ्यूज केलं जाईल. म्हणजे या सेंटेन्सला अजून एक सेंटेन्स जोडून आपलं पॅसिव्ह वॉइस विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इन्सर्ट ॲप्रोप्रिएट प्रपोजिशन्स. करेक्ट प्रपोजिशन्स कोणते होणार, रवीना इज गुड डॉट 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 मॅथ्स बट वीक डॉट 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 इंग्लिश. खूप वेळेस सांगून झालेलं आहे की गुड या ॲडजेक्टिव्ह नंतर आपल्याला जर प्रपोजिशन यूज करायचं असेल तर ॲट हे प्रपोजिशन यूज करायचं. सो गुड नंतर या ठिकाणी आपल्याला कोणतं प्रपोजिशन यूज करावं लागणार, ॲट हे प्रपोजिशन यूज करावं लागणार. रवीना इज गुड ॲट मॅथ्स बट आता वीक असेल किंवा पुअर असेल तर त्याच्यानंतर आपण काय यूज करतो, इन यूज करतो. सो रवीना इज गुड ॲट मॅथ्स बट वीक इन इंग्लिश म्हणजे पहिलं प्रपोजिशन असेल ॲट, दुसरं प्रपोजिशन असेल इन. सो पहिल्या याच्यामध्ये नाही, इथे सुद्धा नाही, ॲट आणि इन ऑप्शन 3 मध्ये आहे, इथे दोघंही इन आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर असेल. अशा प्रकारचे प्रश्न MPSC मध्ये न विचारता आता सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न घ्या. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युसेज. 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्या सेंटेन्समध्ये अप्रोप्रिएट यूज करून, वर्ड्सचा अप्रोप्रिएट यूज करून सेंटेन्स तयार करण्यात आलेला आहे. राहुल गेव हिज एक्झामिनेशन, हे वाक्य देखील बरोबर आहे परंतु हे इनफॉर्मल सेंटेन्स आहे त्यामुळे हे चुकीचं होणार. राहुल रोट हिज एक्झामिनेशन, पत्र लिहू शकतो, सेंटेन्स लिहू शकतो, इसे लिहू शकतो, प्रेसी रायटिंग लिहू शकतो परंतु एक्झाम लिहू शकत नाही आणि म्हणून सेंटेन्स 2 जे आहे ते कॅन्सल होणार. सो राहुल टूक हिज एक्झामिनेशन, राहुलने त्याची एक्झाम दिली. या पद्धतीने आपण ऑप्शन 3 घेऊ शकतो. राहुल ॲपियर्ड हिज एक्झामिनेशन, ॲपियर्ड नंतर फॉर असतं तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. राहुल इज ॲपियर्ड फॉर हिज एक्झामिनेशन. सो सेंटेन्स 4 जे आहे ते कॅन्सल होणार. ऑप्शन 3 जे आहे तेच आपलं करेक्ट युसेज होणार. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. कोटिंग द फिगर अनविलिंगली ही लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आता हा खूप महत्त्वाचा इडियम आहे, खूप वेळेस MPSC ने याला विचारून झालेला आहे.
2011च्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, 2016च्या पेपरमध्येही आहे, 2018च्या पेपरमध्येही आहे की लेट द कॅट आउट ऑफ द बॅग या इडियमचा अर्थ काय होतो. आता आपण जर पाहिलं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, तर या इडियममध्ये कॅट हा शब्द आहे आणि आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये कॅट या शब्दाबद्दलचे वेगवेगळे इडियम्स घेतलेले आहेत. आपण स्ट्रक्चर वेगवेगळे व्हिडिओज तयार केलेले आहेत, त्यामध्ये कॅट नावाने सुरू होणाऱ्या इडियम्सचा किंवा कॅट हा शब्द येणाऱ्या इडियम्सचा वेगळा व्हिडिओ, हॉर्स हा शब्द येणाऱ्या इडियम्सचा वेगळा व्हिडिओ, डॉग हा शब्द येणाऱ्या इडियम्सचा वेगळा व्हिडिओ, वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावांचे वेगवेगळे व्हिडिओज आपण करून दिलेले आहेत आणि हे वारंवार आपल्याला आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, म्हणून यांचा व्यवस्थित अभ्यास सर्वांना करून जायचा आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग या इडियमचा अर्थ होतो की एखादं सिक्रेट किंवा गुपित जे आहे ते ज्यावेळेस उघड केलं जातं, एखादं सिक्रेट ज्यावेळेस रिव्हील केलं जातं, एक्सपोज केलं जातं, त्याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. सो बघा, द अंडरलाईन पार्ट मीन्स लेट द कॅट आउट ऑफ द बॅगचा अर्थ काय होतो. ऑर्डर द कॅट टू कम आउट ऑफ द बॅग, म्हणजे हे म्हणते की कॅटला आज्ञा द्यायची, ऑर्डर द्यायची की बॅगेतून बाहेर ये. तर हे ट्रान्सलेशन आहे, जसंच तसं हे होऊ शकत नाही. अलाउड द कॅट टू कम आउट बॅग, बॅगमधून कॅटला येऊ देण्याची परवानगी देणे म्हणजे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग असं होत नाही. त्यानंतर टोल्ड सिक्रेट बाय मिस्टेक, इथे सांगितलेलं आहे की सिक्रेट बाय मिस्टेकली सांगणे. आता तुम्ही सिक्रेट स्वतःहून सांगणार की बाय मिस्टेकली सांगणार, एक्सपोज करणार की रिव्हील करणार, हे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड करतं, परंतु सिक्रेट ओपन करणे म्हणजेच काय, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, जे काही सिक्रेट आहे ते बाहेर येऊ द्या. कोटेड द फिगर ऑफ अमाऊंट इन द बॅग, बॅगमध्ये जे काही अमाऊंट आहे त्याचं कोट करणे, त्याची जी टॅली आहे ते करणे, की किती त्याच्यामध्ये अमाऊंट आहे हे सांगणे. तर हे सुद्धा होणार नाही. टोल्ड द सिक्रेट बाय मिस्टेक हेच आपलं करेक्ट उत्तर होणार. यानंतर घेऊया 14वा नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक आहे 143. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लोजेस्ट सिनॉनिम ऑफ लार्ज, लार्ज या शब्दाचा सर्वाधिक जवळचा समानार्थी शब्द कोणता. ह्यूज म्हणजे खूप मोठा, बिग आणि लार्ज हे थोडे समान क्वांटिटीमध्ये असतात, जायंट म्हणजे खूप विशाल, महाकाय, अवाढव्य ज्याला आपण म्हणतो, आणि व्हॉल्युमिनसचा अर्थ होतो खूप मोठे, खूप जास्त प्रमाणामध्ये. मग आता इथे सगळेच शब्द जे आहेत ते एकसारखी आहेत, परंतु ज्यावेळेस आपण विचार करतो ह्यूज म्हणजे खूप मोठा आणि लार्ज म्हणजे काय की एक मध्यम प्रकारची जी क्वांटिटी असते किंवा मध्यम प्रकारचा जो आकार असतो त्याला आपण लार्ज म्हणतो आणि त्यालाच जनरली आपण काय म्हणत असतो, बिग म्हणत असतो. म्हणून या ठिकाणी आपण बिग हा शब्द घेऊ शकतो. परंतु अशा प्रश्नांमध्ये जर आपल्याला कन्फ्युजन असेल की लार्ज म्हणजे ह्यूज पण होऊ शकतो, जायंट पण होऊ शकतो, व्हॉल्युमिनस पण होऊ शकतो, तर अशा प्रश्नाला तुम्ही मुख्य परीक्षा जेव्हा तुमची होईल आणि असे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स जर आले तर तुम्ही चॅलेंज करू शकतात योग्य त्या पुराव्याचा आधार घेऊन. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मिसस्पेल्ड, खालीलपैकी कोणता शब्द हा चुकीचा स्पेलिंग असलेला नाही. आता बघा, लेफ्टनंट, लेफ्टनंट या शब्दाचं स्पेलिंग सर्वांना माहिती असलं पाहिजे. लेफ्टनंट या शब्दाचं स्पेलिंग बघा, पहिल्यांदा LIE, लाय हा शब्द लिहायचा, त्याच्यानंतर यू हा लेटर लिहायचा, त्याच्यानंतर 10 हा शब्द लिहायचा आणि त्याच्यानंतर ANT, अँट म्हणजे मुंगी हा शब्द लिहायचा. सो हे झालं तुमचं लेफ्टनंटचं स्पेलिंग. लेफ्टनंटचं स्पेलिंग आपण जो मिलिटरीमध्ये जो लेफ्टनंट असतो त्याला म्हणतात लेफ्टनंट आणि त्याचं हे स्पेलिंग आहे LIEUTENANT, लेफ्टनंट. मग बघा इथे एफ जो आहे तो चुकीचा आहे. लेफ्टनंटच्या स्पेलिंगमध्ये किंवा लेफ्टनंट या शब्दामध्ये एफ हा शब्द येत नाही. इथे जर आपण पाहिलं तर LIE बघा, LIE त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर अँड. सो ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. इथे आहे LIUE हा चुकीचा आहे आणि इथे लेफ्टनंट पुन्हा एकदा एफ घेतलेला आहे म्हणजे ऑप्शन 4 कॅन्सल. सो फक्त ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं राईट ऑप्शन होणार. अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपल्याला सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचा आहे ब्लँक मध्ये. द इन्स्पेक्टर हॅज केप्ट हिम इन द, जो इन्स्पेक्टर आहे, आता PSIचा पेपर आहे, इन्स्पेक्टर जो आहे, द इन्स्पेक्टर हॅज केप्ट हिम, त्याला ठेवलेला आहे, इन्स्पेक्टरने त्याला ठेवलेला आहे. कुठे ठेवलेला आहे, इन द, कुठेतरी ठेवलेला आहे.
मग कुठे ठेवलेला आहे? सेल. इन्स्पेक्टरने त्याला विक्रीला ठेवलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला विक्रीला ठेवलं जाऊ शकतं का? अजिबात नाही. विक्रीला ठेवणं नैतिकतेच्या विरोधात आहे, म्हणून हा सेल जो आहे तो या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर आहे शेल. शेल म्हणजे काय? कवर. शेल म्हणजे काय? कवर. समजा एखादा फळ असेल, त्या फळाचा जो बाह्य भाग असतो त्याला आपण काय म्हणत असतो? शेल असं म्हणत असतो. मग त्या फळाच्या बाह्य भागावर त्या इन्स्पेक्टरने त्या व्यक्तीला ठेवलेलं असेल का? अजिबात नाही. म्हणजे हा दुसरा जो ऑप्शन आहे हा कॅन्सल होणार. त्यानंतर इथे आहे सेल. CELL सेल. एक सेल जो आपण म्हणतो आपल्या शरीरामध्ये असतो त्यालाही सेल म्हटलं जातं. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवणे यासाठी सुद्धा सेल या शब्दाचा प्रयोग केला जातो. सो इन्स्पेक्टर आहे, ऑब्व्हियसली तो जर इन्स्पेक्टर आहे तर त्या व्यक्तीला तो कुठे ठेवणार आहे? तुरुंगात ठेवणार आहे. सो या ठिकाणी बघा CELL सेल हाच आपला राईट ऑप्शन होईल. त्याच्यानंतर हा सेल म्हणजे काय? जी नाव चालवली जाते. जसं बघा, गाडी चालवण्यासाठी ड्राईव्ह म्हटलं जातं, बाईक चालवण्यासाठी राईड म्हटलं जातं, एरोप्लेन चालवण्यासाठी फ्लाय म्हटलं जातं, तसंच जहाज किंवा बोट असेल त्याला चालवण्यासाठी सेल या शब्दाचा प्रयोग केला जातो. आणि हा सेल म्हणजे काय? जहाज किंवा बोट वगैरे चालवणे. सो या ठिकाणी ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर असेल. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर आपण विचारू शकतात. ओके. त्यानंतर पुढे बघा, वन हू लिव्स ऑन अर्निंग ऑफ अदर्स. एक असा व्यक्ती की जो दुसऱ्याच्या अर्निंग्सवर जगत असतो, म्हणजे दुसरा जे काही कमवतो आहे किंवा दुसऱ्याच्यावर अवलंबून असतो, अशा व्यक्तीला नेमकं काय म्हटलं जातं? बघा, पॅरालिटिक. पॅरालिटिक म्हणजे ज्या व्यक्तीला पॅरालिसिस झालेला आहे आणि पॅरालिसिस होऊन जो व्यक्ती बेडवर आहे त्याला पॅरालिटिक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पॅराडाईस आहे. पॅराडाईस म्हणजे स्वर्ग. हेवन म्हणजे याला आपण म्हणतो की जे खूप चांगल्या प्रकारचं स्वर्ग असतं त्याला पॅराडाईस असं म्हणतो, नंदनवन. त्याच्यानंतर पॅरासाइट की जो दुसऱ्यावर अवलंबून असतो त्यालाच आपण काय म्हणतो? पॅरासाइट. आणि इथे आहे पॅरासेल्फिश, ज्याने सेल्फिशनेसची म्हणजेच जी सेल्फिशनेस आहे, स्वतःबद्दलच सगळा जो हावरटपणा आहे त्याबद्दलची लेवल ज्याने पार केलेली त्याला आपण पॅरासेल्फिश असं म्हणत असतो. सो या ठिकाणी पॅरासाइट हे आपलं राईट आन्सर असेल. खूप वेळेस विचारण्यात आलेलं आहे MPSC मध्ये पॅरासाइटबद्दल. जनरली आता आपल्याला ते सरळ सेवांमध्ये विचारलं जाईल. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू मीन टू बी बेटर देन समबडी ऑर समथिंग. कुणापेक्षा तरी चांगलं बनणे किंवा कशापेक्षा तरी चांगलं बनणे. यासाठी बघा, पहिला आहे आउटशाईन, दुसरा आहे आउटस्टँडिंग, तिसरा आहे आउट नंबर आणि चौथा आहे आउटरन. या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आउटशाईन. एखाद्या व्यक्तीपेक्षा सरस जर आपण असू, एखाद्या व्यक्तीपेक्षा जर चांगले जर आपण असू तर आपल्याला काय म्हटलं जाईल? आउटशाईन असं म्हटलं जाईल. आउटस्टँडिंग काय असणार? खूप छान, खूप चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स, त्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग, म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं. त्याच्यानंतर आहे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युसेज. अगेन आपल्याला करेक्ट युसेज विचारलेलं आहे. आय लाईक द पोएम्स ऑफ जॉन केट्स. मला जॉन केट्सच्या पोएम्स आवडतात. या सेंटेन्समध्ये जर आपण विचार केला तर आय लाईक द पोएम्स ऑफ जॉन केट्स. जॉन केट्सच्या पोएम्स आवडतात. जॉन केट्स कोण आहे? एक व्यक्ती आहे, आणि व्यक्तीबद्दल बोलत असताना आपण द पोएम्स ऑफ जॉन केट्स असं म्हणत नाही, आणि म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपलं चुकीचं होणार. त्यानंतर आहे आय लाईक द पोएम्स फ्रॉम जॉन केट्स. जॉन केट्सचे पोएम जर आवडत असतील तर आपण त्याला फ्रॉम या शब्दाने दाखवणार नाही, आणि म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते कॅन्सल होणार. त्यानंतर पुढे आहे आय लाईक जॉन केट्स पोएम्स, आणि येथे आहे आय लाईक जॉन केट्सस पोएम्स. आता आपण जर पाहिलं तर हे उत्तर बरोबर देण्यात आलेलं आहे फायनल आन्सर कीमध्ये, परंतु रेनन मार्टिन अँड पालान्सुरी या 2 पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास जर आपण केला तर त्यामध्ये स्पष्टतः सांगितलेलं आहे की हे जे इंग्रजी लेखकांची नावं आहेत किंवा इंग्रजी लेखकांची किंवा कवींची जी नावं आहेत की ज्यांचा शेवट एस ने होतो, त्याला जर फक्त ॲपॅस्ट्रॉफी जरी लावला तरी चालतो. जसं की जॉन केट्स आहे आणि ह्याच्यानंतर जर आपण फक्त ॲपॅस्ट्रॉफी लावला तरी चालतो. जसं की जीजस आहे, जीजसला जरी आपण फक्त ॲपॅस्ट्रॉफी लावला तरी चालतो. म्हणून या पद्धतीने जर आपण गेलं की केटसला फक्त हा ॲपॅस्ट्रॉफी जरी लावला किंवा जेजस असेल आणि त्यांना जरी ॲपॅस्ट्रॉफी लावला, फक्त ॲपॅस्ट्रॉफी एस नाही, फक्त ॲपॅस्ट्रॉफी तरी चालतो. परंतु उत्तरामध्ये जर आपण पाहिलं असेल तर चौथं उत्तर जे आहे ते बरोबर देण्यात आलेलं आहे. त्या प्रकारे जर आपण गेलो तर ऑप्शन 3 ही आपल्यासाठी बरोबर आहे. सो 3 आणि 4 हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. परीक्षेत आलं तर काय करायचं? परीक्षेत आला तर क्वेश्चनला चॅलेंज करायचं. द 2 अगली बॉईज हॅड गॉन होम जस्ट नाऊ.
द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स रेस्पेक्टिव्हली आर. या सेंटेन्समध्ये द टू अगली बॉईज मध्ये अगली या शब्दाला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. हॅड गॉन होम जस्ट नाऊ आणि होम या शब्दाला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. आता आपल्याला विचारलं गेलेलं आहे की हा शब्द जो आहे हा नेमका कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे आणि हा जो होम शब्द आहे हा नेमका कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अगली आहे आणि ते नेमकं बॉईजच्या आधी आहे, म्हणजे बॉईज बद्दल आपल्याला माहिती देत आहे. बॉईज नाऊन आहे, नाऊन बद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतात, म्हणजे हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मग ॲडजेक्टिव्ह कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये सुरुवात झालेली आहे. पहिल्या ऑप्शनची ॲडव्हर्बने सुरुवात झाली म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल. तिसऱ्या ऑप्शनची ॲडजेक्टिव्हने सुरुवात झाली म्हणजे तिसरं ऑप्शन बरोबर होऊ शकतं. दुसऱ्या ऑप्शनची ॲडजेक्टिव्हने सुरुवात झाली म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर होऊ शकतं. चौथ्या ऑप्शनची ॲडव्हर्बने सुरुवात झाली, चौथं ऑप्शन चुकीचं होऊ शकतं. आता आपण पुढे जाऊया. हॅड गॉन. आता हा गॉन काय आहे, V3. आता V3 नंतर जे येणार आहे ते नाऊन फ्रेजमध्ये येणार आहे आणि जे काही असेल ते नाऊन असेल, म्हणजे हा जो होम आहे हा होम ऑब्व्हियसली काय आहे, एक नाऊन आहे. मग ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन जर आपण पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये मिळतंय, म्हणजे ऑप्शन 3 बरोबर होणार. आणि इथे जर पाहिलं तर ॲडवर्ब जो आहे तो होम नाही, म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल होणार. मग आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन 3. क्लिअर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे डॉट 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 गॉड हेल्प यू. बघा, गॉड हा एक असा शब्द आहे की याच्याबद्दल दोन फॅक्ट नेहमी सर्वांनी लक्षात ठेवायचे. गॉड शब्द जेव्हाही जिथेही कुठेही लिहिला जाईल तेव्हा गॉड या शब्दाचा जी नेहमी कॅपिटल घेतला जाईल आणि गॉड या शब्दाच्या आधी कोणताही आर्टिकल वापरला जाणार नाही. गॉड हा शब्द कुठेही लिहित असताना त्याचा जी जो असेल तो नेहमी कॅपिटल असेल आणि त्याच्या आधी कोणत्याही आर्टिकलचा वापर केला जाणार नाही. इथे पाहिलं तर गॉडचं कॅपिटल जी आहे आणि त्याच्या आधी आर्टिकल द ही बरोबर नाही, आर्टिकल ए ही बरोबर नाही, आर्टिकल एन ही बरोबर नाही, म्हणजे इथे काय येणार, झिरो आर्टिकल किंवा नो आर्टिकल हे आपलं उत्तर असणार. हे दोन छोटे छोटे फॅक्ट सर्वांनी लक्षात ठेवायचे. वारंवार असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पॅन्क्रियास सिक्रेट इन्सुलिन. आता बघा, दोन शब्द आहेत. एक आहे सिक्रेट, SECRET, सिक्रेट. याचा अर्थ होतो गुप्त. सिक्रेट या शब्दाचा अर्थ काय होतो, गुप्त. जे सिक्रेट आहे, रहस्य आहे, त्याला आपण गुप्त किंवा सिक्रेट किंवा रहस्य असं म्हणत असतो. परंतु हा जो शब्द आहे SECRET आणि ह्याच्यानंतर जर ई आला तर याचे वेगवेगळे मिनिंग्स होतात. जर सिक्रेटच्या टी नंतर ई आला तर त्याचे 2-3 वेगवेगळे मिनिंग्स होतात. पहिला मिनिंग होतो गुप्त ठेवणे किंवा गुप्तता ठेवणे, म्हणजे वर्बच्या अर्थाने त्याचा वापर होतो. किंवा दुसरा त्याचा अर्थ होतो काहीतरी तयार करणे, बनवणे, बिल्ड करणे किंवा काहीतरी तयार करणे, किंवा एखादं द्रव असेल तर ते जर स्रवत असेल, निर्माण होत असेल आणि बाहेर पडत असेल तर त्याला देखील आपण सिक्रेट असं म्हणत असतो. सो इथे बघा, पॅन्क्रियाज, आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज जो असतो तो काय करतो, इन्सुलिन तयार करतो, इन्सुलिन बाहेर टाकतो. सो बघा, सिक्रेट. आणि कोणता सिक्रेट, SECRETE. तर सिक्रेट नंतर इथे ई दिलेला आहे का, ऑब्व्हियसली दिलेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स बरोबर आहे. आपल्याला कोणतं विचारलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द रिलेशन टू द अबव सेंटेन्स. आपल्याला विचारलेलं आहे की करेक्ट कोणते आहेत ते बघायचं आहे. मग बस सेंटेन्स ए जर करेक्ट आहे तर ज्या ऑप्शनमध्ये ए दिलेलं असेल ती ऑप्शन्स बरोबर असतील. आता इथे बघा, ए अँड बी आर करेक्ट, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर होऊ शकतं. इथे सांगितलेलं आहे बी अँड सी आर करेक्ट, परंतु ए जर पाहिलं तर ए बरोबर आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकत नाही, एलिमिनेट झालं. त्यानंतर इथे बघा, ऑप्शन 2 पण होऊ शकतं आणि ऑप्शन 4 पण आपलं उत्तर होऊ शकतं. त्यानंतर बघा, शी ट्राईड टू कीप, तिने प्रयत्न केला, टू कीप इट सिक्रेट. आता हा सिक्रेट जर आपण शब्द पाहिला तर या सिक्रेटमध्ये टी नंतर ई नाही, म्हणजे हा व्हर्ब नाही, हा नाऊन आहे आणि याचा अर्थ काय होणार, गुप्त. मग बघा, शी ट्राईड टू कीप इट सिक्रेट फ्रॉम हिज फॅमिली. आता या सेंटेन्समध्ये एक महत्त्वाची चूक आहे. सो शी ट्राईड टू कीप इट सिक्रेट फ्रॉम हिज फॅमिली. सिक्रेटच्या अर्थाने जर आपण पाहिला हे सेंटेन्स तर बरोबर आहे, मग आपण म्हणू शकतो की हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स बरोबर आहे. आता आपण पुढे जाऊया. युअर लेटर इज अन ओपन सिक्रेट. तुझं पत्र हे एक ओपन सिक्रेट आहे. बघा, युअर लेटर इज अन ओपन आणि इथे बघा सिक्रेट. सिक्रेट
चा जो टी आहे त्याच्यानंतर ई आलेला आहे आणि गुप्तसाठी आपण कोणता शब्द वापरतो, फक्त टी वर समाप्त होणारा शब्द. म्हणजे हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी कसा वापरलेला आहे, चुकीचा वापरलेला आहे. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स कसं होणार, चुकीचं होणार. मग आता बघा, ऑप्शन ए अँड सेंटेन्स बी हे दोन्ही करेक्ट आहे. सो इथे ए अँड बी आर करेक्ट आलं, ऑप्शन 3 कॅन्सल झालं. इथे बघा ए अँड सी आर करेक्ट सांगतंय, परंतु या ठिकाणी सी करेक्ट आहे का, नाही, म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल होणार. इथे सुद्धा सांगते की सी करेक्ट आहे, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन होईल का, नाही, ऑप्शन 4 चुकीचं. मग अशा परिस्थितीत आपल्याला ऑप्शन 1 पर्यंत जावं लागेल. परंतु या सेंटेन्समध्ये जरी सिक्रेट या शब्दाने समानता राखली असेल तरी एक शब्द जो आहे तो या दुसऱ्या सेंटेन्समध्ये अत्यंत चुकीचा वापरण्यात आलेला आहे. बघा, शी ट्राईड टू कीप इट सिक्रेट, तिने हे सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिच्या फॅमिलीपासून, म्हणून इथे हिज हा शब्द जो आहे हा चुकीचा आहे. तिच्या फॅमिलीपासून तिने सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग इथे हर हा शब्द यायला पाहिजे होता. ज्यांचं ज्यांचं उत्तर बरोबर असेल एक त्यांनी हरकत घ्यायला प्रश्न नव्हता, परंतु ज्यांचं उत्तर चुकीचं असेल ते अशा प्रश्नांमध्ये चॅलेंज करू शकतात की या ठिकाणी हिज शब्द जो आहे तो चुकीचा आहे, त्यामुळे फक्त सेंटेन्स ए बरोबर होणार आणि तसं कोणतंही ऑप्शन नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द करावा. तर अशा प्रकारचं हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कशा प्रकारे तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला पुराव्यासहित तुम्ही प्रूफ करून दाखवतात की तुमचं म्हणणं जे आहे ते अगदी योग्य आहे. आणि ज्यावेळेस तुमची मुख्य परीक्षा होईल त्यामध्ये कळेलच की कोणकोणते प्रश्न जे आहेत ते बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला त्या प्रश्नांबद्दल काय वाटतं, त्या उत्तरांबद्दल काय वाटतं, नक्कीच तुम्ही मुख्य परीक्षा झाल्यानंतर ते शेअर करणार. ज्या ज्या प्रश्नामध्ये आपल्याला डाऊट असेल, ज्या ज्या प्रश्न आपल्याला संदिग्ध वाटतील ते प्रश्न आपण नक्कीच चॅलेंज करू शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आय डॉट 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 पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डेट. फिल इन द अप्रोप्रिएट मॉडल ऑक्झिलरी. करेक्ट मॉडल ऑक्झिलरीला आपल्याला भरायचं आहे आय शुड पे द बिल टुडे, मी आज बिल भरायला पाहिजे. इट्स द लास्ट डेट, आज अंतिम तारीख आहे, शेवटची तारीख आहे. सो शूडचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर बघा, आय मे पे द बिल टुडे, इट्स लास्ट डेट, मी आज कदाचित बिल भरेल कारण आज शेवटची तारीख आहे. सो मेचा वापर आपण करू शकत नाही, कारण लास्ट डेट सांगितलेलं आहे म्हणजे कुठेतरी एक कंपल्शन येत आहे की शेवटची तारीख आहे म्हणजे आज बिल भरावंच लागणार आहे. सो आय डॉट 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 पे द बिल टुडे, इट्स लास्ट डेट, आय कॅन पे द बिल टुडे, इट्स लास्ट डेट. सो कॅनचा वापरही आपण या ठिकाणी करू शकतो. मी आज बिल भरू शकतो कारण आज शेवटची तारीख आहे, परंतु तितकं समर्पक वाटत नाही म्हणून ऑप्शन 3 कडे जाणार नाही. त्यानंतर आहे आपल्याकडे ऑप्शन 4 मस्ट. आय मस्ट पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डेट. जेव्हा आपण शूडचा विचार करतो तेव्हा आपण शूडही घेऊ शकतो, परंतु जेव्हा इथे असं दिलेलं आहे इट्स द लास्ट डेट, आजची अंतिम तारीख आहे, शेवटची तारीख आहे, म्हणून आज मला बिल पे करावंच लागेल. एक कंपल्शन, एक ऑब्लिगेशन येतं. शूड तेवढं ऑब्लिगेशन दाखवत नाही, म्हणून आपल्याला जावं लागेल ऑप्शन 4 सोबत. आय मस्ट पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डेट. मला आज बिल भरलंच पाहिजे कारण आजची अंतिम तारीख आहे, शेवटची तारीख आहे. अत्यंत सोपा प्रश्न होता. इट इज अ टेरेबली हॉट क्लायमेट. आता इथे सांगितलेलं आहे आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. अंडरलाईन केलेल्या शब्दांचा पार्ट ऑफ स्पीच म्हणजे ते नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, प्रिपोजिशन आहे, कंजंक्शन आहे, ॲडवर्ब आहे, व्हर्ब आहे, काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, इथे इजला अंडरलाईन केलेलं आहे, टेरेबलीला अंडरलाईन केलेलं आहे आणि हॉटला अंडरलाईन केलेलं आहे. आता बघा, इथे इट नंतर काय वापरलेलं आहे, इज, आणि इज नंतर कोणता मेन व्हर्ब आहे का, नाही. इज नंतर कोणता V3 किंवा ING फॉर्म मध्ये असलेला व्हर्ब आहे का, नाही. इज नंतर सरळ सरळ काय आहे, आर्टिकल आहे. म्हणजे इतकं क्लिअर आहे की इज नंतर V3 पण नाही आणि ING फॉर्म मध्ये असलेला व्हर्ब पण नाही, म्हणजे हा इज या ठिकाणी सपोर्टिंग व्हर्ब न राहता हा इज या ठिकाणी मेन व्हर्ब झालेला आहे. हे व्हर्ब या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून हा इज जो आहे तो मेन व्हर्ब असेल. मेन व्हर्ब जर पाहिला तर ऑप्शन 1 मध्ये आहे. ऑप्शन 2 त्याला ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल. ऑप्शन 3 मेन व्हर्ब म्हणतो म्हणून बरोबर. ऑप्शन 4 ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल. आता आपलं उत्तर जे असेल ते एकतर 1 असेल किंवा 3 असेल. त्यानंतर आपण जाऊया टेरेबली आणि हॉटकडे. आता हा जो क्लायमेट आहे हा क्लायमेट काय आहे, नाऊन. नाऊन बद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह. म्हणजे हॉट काय असेल, ॲडजेक्टिव्ह असेल. हा हॉट काय असेल, ॲडजेक्टिव्ह असेल. आणि ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, ॲडवर्ब म्हणत असतो, क्रिया विशेषण म्हणत असतो.
म्हणजे हा झाला तुमचा मेन वर्ब, हा टेरेबली झाला तुमचा ॲडवर्ब, आणि हा हॉट झाला तुमचा ॲडजेक्टिव्ह, आणि हा क्लायमेट झाला तुमचा नाउन. म्हणजे जोडी कशी असेल, मेन वर्ब ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह. मग बघा इथे मेन वर्ब आहे आणि इथे सरळ सरळ ॲडजेक्टिव्ह आधी घेतलेला आहे. ॲडजेक्टिव्ह हा शब्द नाही सिरियलमध्ये, सिक्वेन्समध्ये, आणि म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल होणार. ऑप्शन 3 होणार बघा, मेन वर्ब, त्याच्यानंतर टेरेबली हा ॲडवर्ब आहे आणि हॉट हा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून ऑप्शन 3 आपले राईट आन्सर असेल. ठीक. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते नेहमी आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, व्हॉट यू हॅव सीन जस्ट नाव इज द टीप ऑफ द आईसबर्ग. आता हा जो शब्द आहे, द टीप ऑफ द आईसबर्ग, ही जी फ्रेज आहे, याला आपण इडियम्स अँड फ्रेजेसमध्ये पाहिलेलं आहे. इट्स द टीप ऑफ आईसबर्ग. बऱ्याचदा एखादी गोष्ट असेल तर आपण म्हणतो ये तो अभी शुरुआत है, ही तर अजून सुरुवात आहे, किंवा आपण म्हणतो हा तर अजून ट्रेलर आहे, त्याच्यानंतर फिल्म अभी बाकी आहे. तर हा त्याच पद्धतीचा इडियम आहे. व्हॉट यू हॅव सीन, आत्तापर्यंत तू जे काही पाहिलेलं आहे, नाव इट्स द टीप ऑफ आईसबर्ग, हे फक्त एक सुरुवात आहे. मग बघा, द पीक ऑफ द आईस हिल, म्हणजे आईस हिल जो बर्फाचा पर्वत आहे त्याचा सर्वोच्च पीक जो असेल त्याला आपण टिप ऑफ आईसबर्ग म्हणतो का? नाही. हे तर शब्दशः ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे, म्हणून हे उत्तर होऊ शकत नाही. अ हिंट टू टॅकल बिग प्रॉब्लेम्स, मोठे प्रॉब्लेम्स जे आहेत त्यांना टॅकल करण्यासाठी जी हिंट असते त्याला आपण द टिप ऑफ द आईसबर्ग असं म्हणतो का? अजिबात नाही. सो ऑप्शन 2 कॅन्सल होणार. अ स्मॉल पोर्शन ऑफ व्हेरी लार्ज मास ऑफ आईस, खूप मोठ्या आईसचा एक स्मॉल पोर्शन म्हणजे टिप ऑफ आईसबर्ग असं होतं का? अजिबात नाही. अ स्मॉल पार्ट ऑफ अ प्रॉब्लेम विच इज लार्जर देन इट सिम्स, आपण जेव्हा म्हणतो की एखादा प्रॉब्लेम असेल, एखादा पिक्चर असेल किंवा एखादा मोठा पोर्ट्रेशन असेल, सुरुवात जेव्हा आपण पाहतो आपण म्हणतो ये तो अभी शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है. सो अ स्मॉल पार्ट ऑफ प्रॉब्लेम, प्रॉब्लेमचा हा अजून एक छोटासा पार्ट आहे, अजून मोठा प्रॉब्लेम जो आहे, लार्जर पार्ट जो आहे तो अजून बघायचा बाकी आहे. सो या अर्थाने ऑप्शन 4 जे असेल ते आपलं राईट ऑप्शन असेल. क्लिअर? सो इडियम अँड फ्रेजेसवर विचारलेला आपला हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज क्लोजेस्ट प्रोबेबली एक्सप्रेशन ब्लड इज थिकर देन द वॉटर. आता बघा, ब्लड इज थिकर देन द वॉटर याचा अर्थ होतो की आपले रक्ताचे नाते जे आहे किंवा आपले जवळचे रिलेटिव्स म्हणजे घरचे फॅमिली मेंबर्स जे आहे हे महत्त्वाचे आहे, रादर दॅन आउटसाइडर्स. जे लोक आहेत, समाज आहे, समाजापेक्षा, नातेवाईकांपेक्षा आपले जे रक्ताच्या नात्याचे लोक आहेत ते फार महत्त्वाचे आहेत, ते फार प्रायर आहेत किंवा ते सिग्निफिकंट आहेत. मग ब्लड इज मोर व्हॅल्युएबल दॅन वॉटर, म्हणजे वॉटरपेक्षा ब्लडची जास्त किंमत आहे, या अर्थाने ब्लड इज थिकर दॅन वॉटर होऊ शकत नाही. त्यानंतर वॉटर फ्लोज इझिली, ब्लड डज नॉट. वॉटर हे लगेच फ्लो होतं, लगेच पसरतं, लगेच वाहतं, परंतु ब्लड लगेच वाहत नाही. सो हे सुद्धा होऊ शकत नाही. ब्लड रिलेशन इज नॉट द कंडिशन टू बी इंटिमेट, इंटिमेट होण्यासाठी ब्लड रिलेशन इम्पॉर्टंट नाही, हे सुद्धा नाही. फॅमिली रिलेशनशिप्स, रक्ताचे नाते जे आहेत, आर स्ट्रॉंगर दॅन द रिलेशनशिप विथ अदर पीपल. दुसऱ्या लोकांसोबत असलेले जे रिलेशनशिप आहे त्याच्यापेक्षा रक्ताच्या नात्यांशी, जवळच्या फॅमिली मेंबरशी असलेली रिलेशनशिप जी आहे ती कशी आहे? स्ट्रॉंगर आहे, इम्पॉर्टंट आहे, सिग्निफिकंट आहे. सो यालाच म्हणतात ब्लड इज थिकर दॅन वॉटर. सोपं आहे. ठीक. त्यानंतर पाहूया, वनिता इज अ पास्ट मास्टर ॲट गेटिंग द थिंग्स डन. पास्ट मास्टर हा एक फॉरेन वर्ड आहे आणि पास्ट मास्टर या शब्दाचा अर्थ होतो एक्सपर्ट. एखादी जी व्यक्ती आहे ती एक्सपर्ट असते काहीतरी करण्यामध्ये, प्रोफेशनल असते काहीतरी करण्यामध्ये, एक्सपिरियन्स्ड असते काहीतरी करण्यामध्ये, किंवा त्याला स्किलफुल असं म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं पास्ट मास्टर. फॉरेन वर्ड आहे, आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. सो द अंडरलाईन पार्ट सजेस्ट, हा जो अंडरलाईन पार्ट आहे पास्ट मास्टर, याचा नेमका अर्थ काय होतो की वनिता इज द ओनर ऑफ द पास्ट थिंग्स. पास्ट थिंग्सची ती ओनर आहे, चुकीचं आहे. गेटिंग थिंग्स डन वॉज इझी फॉर वनिता इन द पास्ट, पास्टमध्ये तिला काही गोष्टी करण्यासाठी इझियर होतं, इझी होतं, हे सुद्धा ऑप्शन होऊ शकत नाही. वनिता कमांड्स द वर्क प्रोसेस ॲज द मास्टर ऑफ हाऊस, हे आपलं उत्तर कदाचित होऊ शकतं. वनिता इज अन एक्सपर्ट इन गेटिंग द थिंग्स डन, कोणतीही गोष्ट करण्यामध्ये वनिता जी आहे ती कशी आहे? एक्सपर्ट. आणि हाच शब्द जो आहे तो जनरली पास्ट मास्टरला काय करतो? रेफर करतो, म्हणून चौथं ऑप्शन समर्पक होईल. तिसरं ऑप्शन जे आहे ते तितकं समर्पक होत नाही, आणि म्हणून फोर्थ ऑप्शन, चौथं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे.
क्लिअर. सो पास्ट मास्टर एक फॉरेन वर्ड आहे आणि हा फॉरेन वर्ड आपल्याला पुढच्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. पॅरेंट्स नो द पेन्स ऑफ पॅरेंटिंग. पॅरेंट्स, पालकांनाच माहिती आहे की पालकत्वाचं दुःख काय असतं. सो आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाइन्ड नाउन्स. अंडरलाईन केलेले नाउन्स जे आहेत त्यांचे प्रकार कोणते. पॅरेंट्सला अंडरलाईन केलेलं आहे, पेन्सला अंडरलाईन केलेलं आहे. पॅरेंट्स म्हणजे कोण, पालक. त्यामध्ये आई येतात, वडील येतात, आपले आजी आजोबा येतात किंवा इतर जे काही आपल्यापेक्षा मोठे आहेत ते आपल्या पालकांमध्ये येऊ शकतात. आणि हा एक काय आहे, ग्रुप ऑफ मेंबर्स आहेत, म्हणून यांना आपण कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतो. सो पॅरेंट्स जे आहेत ते कलेक्टिव्ह नाऊन आहे. सो कॉमन येणार नाही, कॉमन येणार नाही. ऑप्शन 1 ऑप्शन 3 कॅन्सल. कलेक्टिव्ह ऑप्शन 2 मध्ये पण आहे, ऑप्शन 4 मध्ये पण आहे. त्यानंतर पुढचं आहे पेन्स. पेन्स हा एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, सर्वांना माहिती आहे. पेन्स म्हणजे दुःख, आणि दुःख आपल्याला डोळ्याने दिसत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही, नाकाने त्याचा वास घेऊ शकत नाही, त्याला ऐकू सुद्धा शकत नाही. ऐकून दुःखाची कहाणी ऐकू शकतो परंतु दुःखाला ऐकता येत नाही. सो इट इज ॲब्स्ट्रॅक्ट आणि हे आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिसतंय. सो ऑप्शन 2 जे आहे ते कॅन्सल होणार आणि ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर होणार. क्लिअर. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, माया सेल्डम विजिट्स मीना अँड कंपनी. माया जी आहे ती सेल्डम, कधी कधी विजिट करते कोणाला, मीना अँड कंपनी. मीना अँड तिच्या कंपनीला कधी कधी माया जी आहे ती विजिट करते. मग आता चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग जो आहे तो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. जर सेंटेन्स पाहिला आपण तर सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे, माया या सब्जेक्टने झालेली आहे. त्यानंतर सेल्डम काय आहे, एक ॲडवर्ब आहे. त्यानंतर विजिट्स दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की जर आपला वर्ब हा SES ने होत असेल तर याचं क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला काय यूज करावा लागतो, डझंट यूज करावा लागतो. काय यूज करावा लागतो, डझंट यूज करावा लागतो. क्लिअर. परंतु या सेंटेन्समध्ये सेल्डम हा शब्द एक नेगेटिव्ह शब्द आहे आणि सेल्डम हा शब्द नेगेटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असेल. क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असेल म्हणजे हा एंटी आपल्याला इथे घेता येणार नाही आणि म्हणून आपल्याला इथे फक्त कोणासोबत जावं लागणार, डज सोबत जावं लागणार. त्यानंतर माया एक मुलीचं नाव आहे, स्त्री आहे, म्हणून त्यासाठी जो प्रोनाऊन असेल तो शी हा प्रोनाऊन घेऊन क्वेश्चन मार्क देणार आणि डज शी हे आपलं फायनल क्वेश्चन टॅग होणार. सो डज शी जर आपण पाहिलं तर ऑप्शन 1 मध्ये आहे मॅक्सिमम विद्यार्थी. सेल्डमला जर व्यवस्थित माहिती नसलं की हा नेगेटिव्ह शब्द आहे तर ते दुसऱ्या उत्तरासोबत जाऊ शकतात, परंतु दुसरं उत्तर चुकीचं आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर डीडचा वापर करू शकत नाही कारण सेंटेन्समध्ये V2 नाही, म्हणून डीडचा वापर आपण करू शकत नाही. किंवा सेंटेन्समध्ये डिड नॉट लिहिलेलं नाही म्हणून आपण डीडचा वापर करू शकत नाही. सो या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन 1 डज शी. त्यानंतर घेऊया आजचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पोलीस डॉट 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 लुकिंग फॉर अ मॅन विथ 1 आय. आता या सेंटेन्समध्ये पाहायचं आहे चूज द करेक्ट वर्ब टू ॲग्री विथ द सब्जेक्ट. सब्जेक्ट सोबत करेक्ट वर्ब कोणता ॲग्री होतो. सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे पोलीस हा शब्द एक प्ल्युरल नाऊन आहे आणि प्ल्युरल नाऊन असल्यामुळे याच्यासोबत प्ल्युरल व्हर्ब लागणार. इज हा सिंग्युलर व्हर्ब आहे म्हणून ऑप्शनमध्ये चुकीचा आहे. आर हा प्ल्युरल व्हर्ब आहे. हॅड हा सिंग्युलर प्ल्युरल दोघी ठिकाणी वापरला जातो. हॅज हा सिंग्युलर आहे म्हणून येणार नाही. मग इथे जर आपण पाहिलं तर इथे लुकिंग काय आहे, वर्बचा ING फॉर्म आहे. ING फॉर्म आहे म्हणून तो हॅड नंतर येणार नाही, म्हणून हॅडला आपण काय केलं, कॅन्सल केलं. आर नंतर मात्र आपण ING फॉर्म लिहू शकतो, म्हणून या ठिकाणी पोलीस आर लुकिंग फॉर अ मॅन विथ 1 आय. असा माणूस की ज्याचा एकच डोळा आहे अशा एक डोळ्याच्या व्यक्तीला पोलीस जे आहेत ते शोधत आहेत, बघत आहेत. ठीक. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. यू थ्रो द स्टोन अँड आय विल रन. तू दगड फेक आणि मी रन करणार, मी पडणार, मी धावणार. चेंज इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हे जे सेंटेन्स आहे यू थ्रो द स्टोन अँड आय विल रन हे एक कंपाऊंड सेंटेन्स आहे. या कंपाऊंड सेंटेन्सला आता कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, ट्रान्सफॉर्म करायचं आहे. मग बघा चेंज इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पहिलं सेंटेन्स आहे थ्रो द स्टोन टू मेक मी रन. आता हे जे सेंटेन्स आहे थ्रो द स्टोन टू मेक मी रन हे सेंटेन्स सिंपल सेंटेन्समध्ये जात आहे. थ्रो द स्टोन टू मेक मी रन, मला पडण्यासाठी दगड फेक. ठीक.
आता हा जो सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये आपल्याला कॉमा दिसत नाही, अँड दिसत नाही, बट दिसत नाही, फॅनबॉईज मधला कोणताही शब्द दिसत नाही, म्हणून कॉम्पाऊंड सेंटेन्स नाही. इथे कोणताही आपल्याला रिलेटिव्ह ॲडवर्ब, रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसत नाही, म्हणून हा कोणताही कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. सो हे सिंपल सेंटेन्स आहे. त्यानंतर बघा, इफ यू थ्रो द स्टोन आय विल रन. आता इफ हा जो शब्द आहे हा एक सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन असेल तर नक्कीच हा एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकतो. येथे सुद्धा आपण पाहू शकतो इफ दिलेला आहे म्हणजे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, म्हणजे आपलं सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकतो. आय विल रन बिकॉज यू थ्रो द स्टोन. आता हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये बिकॉज आहे, हे एक कंजंक्शन आहे, परंतु हे करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकत नाही, कारण या अर्थाचं करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. मग ते एक दोन असेल किंवा तीन असेल. आता 2 आणि 3 मध्ये दोघांपैकी कोणतं बरोबर आहे ते पाहूया. इफ यू थ्रो द स्टोन आय विल रन बरोबर आहे. इफ आय रन यू थ्रो द स्टोन. आता इथे जर पाहिलं की यू थ्रो द स्टोन, आधी काय होणार, स्टोन फेकला जाणार, त्याच्यानंतर काय होणार, रनिंगची ॲक्शन होणार. येथे काय सांगितलं जातं, इफ यू थ्रो द स्टोन, तू जर स्टोन फेकला आय विल रन, म्हणजे हे बरोबर आहे. इथे सांगितलं जातं इफ आय रन, जर मी पळालो, जर मी रन केलो, जर मी धावलो तर तू दगड जो आहे तो फेकणार. ठीक, मग हे जे आहे हे कॅन्सल होणार. ऑप्शन 1 आपलं सिंपल सेंटेन्स आहे, मग ऑप्शन 2 जे असेल तेच आपलं राईट ऑप्शन असेल. क्लिअर. 4 मिनिटं अजून बाकी आहेत, पुढचे 2 प्रश्न आपल्याला घेता येऊ शकतात. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. करेक्ट ऑल्टरनेटिव्ह शोधायचं आहे. मोनिका आस्क्ड रोनिका इफ. आता बघा, मोनिका त्याच्यानंतर हा आस्क्ड आहे, आणि इथे आहे रोनिका, आणि इथे आहे इफ, म्हणजे हे इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे. आणि इनडायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर हा आस्क्ड आहे, हा आस्क्ड जो आहे यानंतर हा रोनिका एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर इफ किंवा वेदरचा वापर आपण करू शकतो. परंतु इफच्या पुढे जो काही वाक्य किंवा जो काही सेंटेन्स किंवा जो काही क्लॉज येणार आहे तो नेहमी पास्टमध्ये असला पाहिजे. ठीक, तो प्रेझेंटमध्ये कधीच असायला नको. मग बघा, शी नंतर हा जॉईन्स जो आहे हा आपल्याला प्रेझेंट दर्शवतोय, म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल होणार. त्यानंतर विल जो आहे हा घेऊ शकत नाही. जर फ्युचर दाखवायचं असेल तर विलच्या ऐवजी वूड घ्यावं लागेल इनडायरेक्ट स्पीचमध्ये, म्हणजे हा विल जो आहे हा चुकीचा आहे, मग ऑप्शन 2 कॅन्सल होणार. त्यानंतर बघा, या ठिकाणी शी नंतर वूड दिलेलं आहे, जॉईन द ग्रुप, म्हणजे हे आपलं उत्तर जे आहे ते बरोबर होऊ शकतं. आणि इथे आहे शी वुड नॉट जॉईन द ग्रुप, शी शुड नॉट जॉईन द ग्रुप. आता जर आपण पाहिलं की मोनिका आस्क्ड रोनिका इफ शी वुड जॉईन द ग्रुप, की ती ग्रुप जॉईन करेल का, इफ शी शुड नॉट जॉईन द ग्रुप. जर शूडचा वापर आपण करतोय तर या ठिकाणी एखादी गोष्ट सजेस्ट करण्याबद्दल बोललं जात आहे, आणि जेव्हा आस्क्ड हा शब्द विचारला जातो तेव्हा तो काहीतरी प्रश्न विचारण्यासाठी होतो, आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी किंवा प्रश्नात्मक जाण्यासाठी आपल्याला ऑप्शन 3 व्यवस्थित मदत करते, परंतु ऑप्शन 4 आपल्याला योग्य ती समर्पक या ठिकाणी होत नाही, फिट होत नाही. ऑप्शन 4 कॅन्सल होणार. शी वुड जॉईन द ग्रुप, की ती ग्रुप जॉईन करणार का. मोनिका आस्क्ड रोनिका, मोनिकाने रोनिकाला विचारलं इफ शी वुड जॉईन द ग्रुप, की ती ग्रुप जॉईन करणार का किंवा करणार आहेच का. आणि म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते आपलं राईट आन्सर. क्लिअर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, डू यू नो एनीवन हु कॅन लेंड मी अ शर्ट. तू कुणाला ओळखतं का की जो मला शर्ट देऊ शकतो. नेम द अंडरलाइन सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, हु कॅन लेंड मी अ शर्ट. डू यू नो एनीवन, तू कोणाला ओळखतो का, हु कॅन लेंड मी अ शर्ट, की जो मला शर्ट देऊ शकतो. नेहमी लक्षात ठेवायचं की हूने सुरू होणारा जो काही सबऑर्डिनेट क्लॉज असेल तो मॅक्सिमम रिलेटिव्ह क्लॉज असेल, किंवा त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल. सो डू यू नो एनीवन, या एनीवन बद्दल तो आपल्याला पुढे माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की हा एनीवन म्हणजे नेमका कोण, की तो जो मला शर्ट देऊ शकतो का तो. मग अशा परिस्थितीत हूने सुरू होणारा जो क्लॉज आहे त्याला रिलेटिव्ह क्लॉज म्हटलं जाईल, किंवा त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं जाईल. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपण पाहिलं तर ऑप्शन 2 मध्ये आहे. ऑप्शन 4, ऑप्शन 1, 3 जे आहेत ते काय होतील, कॅन्सल होतील. क्लिअर. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतात. ओके.
अक्षय सरांचं म्हणणं आहे की आपण जे आरोग्य सेवकचे लेक्चर आहेत ते परचेस करू शकतो का? ज्यांनी ऑलरेडी MPSC कोर्स घेतलेला आहे त्यांना सगळे आरोग्य सेवकचे जे लेक्चर्स आहेत ते फ्री प्रोव्हाइड केले जात आहे. आपला जो कोर्स आहे तो एकदा व्यवस्थित चेक करा. तुम्ही कोणताही कोर्स घेतला असेल तर त्या कोर्समध्ये तुम्हाला आरोग्य सेवकचे जे लेक्चर्स आहेत ते सगळे फ्री देण्यात आलेले आहे. ते एकदा तुम्ही चेक करा. ओके, यानंतर पुढे जाऊया आपण. चूज द बेस्ट ऑर्डर वर्ड्स. ओके, पुढचा काही प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकांचे लेक्चर चालू असू द्या. ओके, रोजचं आपलं 2 लेक्चर्स असतील. एक प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस कंटिन्यू चालू राहील आणि आपले जे टॉपिक्स सुरुवात केली होती आपण फ्रेझल वर्ब्सला ते देखील कंटिन्यू होतील. उद्याचा दिवस फक्त एक गॅप राहील. सोमवारपासून 20 तारखेपासून सगळे लेक्चर्स जे आहेत सगळे प्रत्येक विषयाचे जे लेक्चर, गणित असेल किंवा आपला इंग्रजी हा विषय असेल, या दोन्ही विषयांचे लेक्चर्स जे आहेत हे सगळे रेग्युलर सुरू होणार आहे. ओके, ठीक. हो, लेक्चर पण चालू राहू देणार आहोत. ओके, ठीक आहे. चला मग भेटूया उद्याच्या दिवशी. उद्या संडे आहे त्यामुळे सगळ्या लेक्चर्सला सुट्टी असेल. सोमवारच्या दिवशी सर्व लेक्चर्स आपले रेग्युलरली स्टार्ट होतील. थँक्यू.